पर्यावरण वास्तुविशारद तुषार केळकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. नमस्कार तुषारजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. तुम्हाला मी विचारते की तरुणांच्या मनात देशाप्रती नेमक्या काय भावना आहेत आणि तुम्ही ज्या तरुणांमध्ये वावरता तेव्हा तुम्हाला नेमकं काय जाणवतं, त्यांच्या समस्यात काय जाणवतात? बेसिकली आत्ताच्या तरुणामध्ये दोन प्रकारच्या भावना मी आतापर्यंत बघितल्या. एक म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आपला देश स्वतंत्र झालाय पण त्याच्याप्रती काही तरुणांना खूप काही करायचं आहे आणि ते त्यांच्या मार्गाने करत असतात. जसं की कोणत्या तरी रेल्वेवरती प्लास्टिक गोळा करतो किंवा पडलेल्या बाटल्या उचलून त्याच्यापासून काहीतरी वेगळ्या वस्तू बनवतो. तसंच वेगळा निगेटिव्ह पॉईंट की आज आपल्या देशात भ्रष्टाचार खूप प्रमाणात वाढलेला आहे. तर कोणत्याही तरुणाला काही करायचं म्हणलं की सगळ्यात मोठा प्रश्न असतो की अरे मी हे कशासाठी करू, त्यांनी काय फायदा होणार आहे, पुढे जाऊन मला सगळ्या याच्यातनं परत कोणी ना कोणी त्रासच देणार आहे. तर या दोन्ही प्रकारच्या भावना आजकालच्या तरुणांमध्ये आपल्याला माझ्या अनुमानी मला दिसून येतात. त्या त्यांना समस्या जाणवतात ज्या काम करत असताना. तुषारजी, तुम्ही जेव्हा ही वेगळी वाट निवडली तेव्हा तुम्हाला काय समस्या आल्या का, किंवा ह्या प्रश्नाचं, हे जो प्रश्न होता नवीन जे स्वरूप तुम्ही स्वीकारलं त्याचं तुम्ही रूपांतर संधीमध्ये कसं काय केलं ते आवडेल आमच्या प्रेक्षकांना ऐकायला. जेव्हा डेफिनेटली सचिनने सांगितलं त्याप्रमाणे की शहरामध्ये खूप सुविधा उपलब्ध असतात पण खेडेगावामध्ये, म्हणजे मी एक रायगडमधल्या उद्धर गावासारख्या छोट्या खेड्यातून आलेलो आहे आणि तिथे आत्ता दळणवळणाची सोयीसुविधा चांगल्या उपलब्ध झालेल्या आहेत पण याच्या आधी त्या नव्हत्या. त्याच्यामुळे प्रत्येक तरुण हा काही ना काही कामासाठी शहरामध्ये जाऊन तिथे काम करण्याचा विचार करायचा. पण आजच्या काळाची गरज आहे की शेती करण्याची किंवा आपल्या ज्या जुन्या रूढी परंपरा बंद पडल्यात त्या कुठेतरी जाग्या ठेवण्याची. आणि मला हे कुठेतरी मनाला वाटलं की मी ज्यावेळेस डिप्लोमा टाईप एक शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर मी इंडस्ट्रियल एरियामध्ये काही काळ काम केलं तेव्हा मला कोणती आव्हान त्याच्यामध्ये वाटलं नाही. रोज तेच टार्गेट, तेच जॉब आणि तेच सगळं करायचं. पण त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन काहीतरी करणं आणि त्याच्यामध्ये काहीतरी रोजच्या रोज वेगळं नवीन काहीतरी शिकणं, यासाठी मी हा पर्याय निवडला. डेफिनेटली मला सुरुवातीला पहिल्यांदा भरपूर अडचणींचा सामना करावा लागला पण माझं ध्येय फिक्स होतं की मला याच्यामध्ये जायचंच आहे. मग त्याच्यासाठी कोणत्याही अडचणी आल्या तरी मला त्यांच्यासाठी तडजोडी केलीच पाहिजे. पण नेमकं तुम्ही काय करता, म्हणजे तुम्ही इको हाऊसिंग करता तर तुम्ही नेमकं काय करता ते सांगा. माझे आजी आजोबा किंवा माझे पणजी पणजोबा हे मातीच्या घरामध्ये राहून शेणामध्ये वगैरे काम करून त्या पद्धतीनेच मोठे झाले. तर त्यांच्या आज ते बघायला गेलं तर आज माझ्या 98 वर्षापर्यंत जगले. तर आज आपण तेवढं जगू शकतो का, तर अर्थात नाहीच. ते का जगले, तर कारण त्यांचं जे राहणीमान होतं, त्यांचं जे खाणं होतं हे सगळं सेंद्रिय खतांद्वारे, आणि मातीच्या घरात राहणं म्हणजे वाईट नाही, त्यातनं व्हेंटिलेशन खूप चांगलं मिळतं. तर ते कुठेतरी जागृत ठेवावं, ते कुठेतरी परत समाजामध्ये नवीन रूपाने यावं, यासाठी मी हा एक इको आर्किटेक्चर आणि ऑर्गॅनिक फार्मिंग हे दोन पर्याय मी निवडले की त्याच्यामध्ये काहीतरी राहून ते कुठेतरी समाजामध्ये परत नवीन प्रमाणात कसं आणता येईल, हा माझा प्रयत्न आहे. हे सगळं करत असताना तुम्हाला कुटुंबाकडून कसा काय प्रतिसाद मिळाला आणि तुम्ही कुठल्या तत्वावर ठाम राहिलात? एक म्हणजे मला त्याच्यावरती एकच गोष्ट आठवते की इंग्रजीमध्ये एक कोट आहे की फ्रीडम गिव्ह यू मोर रिस्पॉन्सिबिलिटी. तर मी ह्या तत्वावरती कायम राहिलो की जर का तुम्हाला स्वातंत्र्य जर का दिलंय तर त्याच्या जबाबदारीची जाणीव तुम्हाला असायला पाहिजे. आणि माझ्या कुटुंबाने मी जेव्हा हे ठरवलं की माझ्या शेतावरती मी असं काहीतरी चालू करणार आहे तेव्हा माझ्या कुटुंबाने मला याच्यामध्ये पूर्ण सपोर्ट केला. इव्हन कुटुंबानीच नाही तर माझे जे काही बाहेरचे मित्र आहेत त्यांनी मला याच्यामध्ये सपोर्ट दाखवला की हा तू कर. तर कुटुंबाकडनं मला असं कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला की अरे तू म्हणजे आपण नेहमी इंजिनियर आणि डॉक्टर असं काहीतरी बनवून त्याच्यामध्ये पैसे कमवूया आणि त्याच्यामधून आपण काहीतरी करूया, पण त्याच्यापेक्षा बाहेर राहून काहीतरी तू करतोयस तर आमचा तुला पूर्णपणे पाठिंबा आहे. याच्यामध्ये आमच्याबद्दल काही म्हणत असं नाही की तू असंच काही वेगळं करून दाखवस किंवा तुझी इमेज तू इंजिनियर किंवा डॉक्टर ठेवायस, एक शेतकरी असलं तरी आम्हाला चालेल. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला असे पालक भेटले की त्यांनी तुम्हाला घडवलं. मला सांगाल की समाजाकडून आणि पालकांकडून तरुणांना काय अपेक्षा आहेत? जसं आपण म्हणतो की आपल्या आयुष्याच्या 3 गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, तशाच समाजाकडून किंवा पालकांकडून आजच्या तरुण लोकांसाठी किंवा तरुण मुलांसाठी किंवा छोट्या पिढीसाठी सुद्धा 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे त्यांना विश्वास, दुसरा त्यांना आधार आणि योग्य मार्गदर्शन. या 3 गोष्टी जर का योग्य प्रमाणात मिळाल्या
तर मला खात्री आहे की आजचा तरुण काही ना काहीतरी नक्की करून दाखवू शकेल. कारण ह्या गोष्टी मला त्या प्रमाणात मिळत आहेत आणि आज मी त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये काम करतोय. खरंय. तर म्हणजे आत्मविश्वास वाढण्यासाठी त्याचा नक्कीच हा. उपयोग होतो. सचिनजी, आपण हो. काय सांगाल? आता आपला देश आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त युवा तरुण आहेत. तर अशा देशामध्ये स्वतःचं भविष्य आणि देशाचं भवितव्य घडवण्यासाठी कितपत त्यांना प्रयत्न करावा लागेल किंवा त्यासाठी काय कुठली मूल्य त्यांना जपावी लागतील तरुणांना? मला वाटतं की आत्ता आपण जे काही करतोय किंवा मला जे काही करायचंय ते जर का व्यवस्थित समजून घेतलं आणि त्याप्रमाणे जर का करायचा प्रयत्न केला तर ते स्वतःच्याही भविष्यासाठी आणि देशाच्याही भविष्यासाठी दोन्ही गोष्टींसाठी फायदेशीर ठरू शकतं. एक्झाम्पलच द्यायचं झालं तर की जसं की मी ठरवलं की मला शेतीमध्येच काम करायचंय, तर आज आपण बघाल जिकडे तिकडे खूप रासायनिक खतांचा वापर करून लोक भाजीपाल्याची किंवा शेताची लागवड करतात. पण त्याच्या बाहेर जाऊन की सेंद्रिय खतांद्वारे सुद्धा शेती कशा प्रकारे जास्त चांगली ठरू शकते हे लोकांसमोर प्रूव्ह करणं आणि त्याचा फायदा स्वतःलाही होता तर समाजालाही कशा प्रकारे देणं ह्या पद्धतीचा विचार करून मी हे सगळं करण्याचं ठरवलं. तर म्हणण्याचा उद्देश की ते समजून जर का व्यवस्थित घेतलं तर मग आपल्याला करताना दोन्ही गोष्टींचा योग्य प्रमाणात तो आपल्याला फायदा मिळू शकतो. तुषारजी, आपण इथे आलात आणि या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल आभार.